अब्रू नुकसानीच्या खटल्यामध्ये संजय राऊत हे दोषी आढळलेले आहेत। मीरा भाईंदरमधील शौचालय बांधकाम घोटाळ्याच्या आरोपांप्रकरणी हा खटला होता आणि त्यामध्ये संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे। मेधा किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये हा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केलेला होता आणि या प्रकरणामध्ये संजय राऊत हे दोषी आढळलेले आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। नील किरीट सोमय्या सध्या प्रतिक्रियेसाठी आपल्या सोबत आहेत। नीलजी, मेधा किरीट सोमय्या यांच्याकडनं दाखल केलेली ही याचिका यांच्याकडनं संजय राऊत यांच्या विरोधामध्ये तक्रार करण्यात आलेली होती। कोर्टाने आता दिलेला निर्णय समोर आहे, कसा बघता तुम्ही या शिक्षेकडे? नील सोमय्या यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, आपण यावरती प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूयात। आताची सगळ्यात मोठी बातमी म्हणून याकडे बघावं लागेल। संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आलेली आहे, त्यामुळे आता या सगळ्यावरती ठाकरेंची शिवसेना नेमकी काय भूमिका मांडते, स्वतः संजय राऊत या सगळ्यामध्ये काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। संजय राऊत आज दिल्लीमध्ये आहेत, काँग्रेसच्या हायकमांडशी आज त्यांच्या भेटीगाठी होत आहेत आणि अशातच राज्यातनं ही मोठी बातमी समोर येते संजय राऊत यांच्या संदर्भामध्ये। मेधा किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्या विरोधामध्ये ही तक्रार दाखल केलेली होती आणि या प्रकरणामध्ये आता संजय राऊत हे दोषी सिद्ध झालेले आहेत। नील सोमय्या यांची प्रतिक्रिया आपण घेऊयात। नील, ही कोर्टाने दिलेला हा निकाल समोर आहे, तुम्ही या निकालापासून समाधानी आहात का? आम्ही सोमय्या परिवार हे प्रथम दिवसापासून आम्ही हे मानतो आणि हे लोकांमध्ये सांगतो की आमचा न्याय व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि अशा प्रकारचं कोणी कोणाचं डिफेमेशन करणं किंवा कोणी कोणाबद्दल कुठल्याही प्रकारचे लूज स्टेटमेंट करणं हे दंडनीय असलंच पाहिजे आणि तथ्यांशिवाय बोलणं हे जबाबदार व्यक्तींनी थांबवलंच पाहिजे। नीलजी, आता सध्या कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे त्यामध्ये 15 दिवसांची कैद आणि 25,000चा दंड ठोठावलेला आहे, तुम्ही या शिक्षेपासून समाधानी आहात का? समाधानी असो किंवा नसो, शिक्षा होणं म्हणजेच कुठल्याही प्रकारच्या गुन्ह्यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होणे आणि ती न्याय पद्धतीने व्हावी ह्याचा आम्हाला जास्त आनंद आहे। आणि जसं मी म्हणालो, न्याय व्यवस्थेवर विश्वास हा आमचा होता आहे आणि नेहमीच राहणार। बरं, धन्यवाद या प्रतिक्रियेसाठी।